राज्यभरात ग्रामपंचायतीचा निकाल जो आहे तो सुरू झालेला आहे आणि भाजप जो पक्ष आहे तो एक नंबरचा आलेला आहे। माझ्यासोबत रोहित दादा पवार आहेत। दादा, ग्रामपंचायतीचा आज निकाल आहे आणि असं सांगितलं जातं की अजित पवारांचा जो गट आहे तो पश्चिम महाराष्ट्रात एक नंबरला आला। आता बघा, ग्रामपंचायतच्या लेवलला खरं तर आपल्याला जाता येणार नाही, कुठेही पक्ष तिथं बघितला जात नाही। लोकल त्या गावाचे जे संबंध आहेत ते बघितलं जातं। त्यामुळे आज ग्रामपंचायतवर मी एवढंच म्हणेल की जे सरपंच झालेत, जे उपसरपंच झालेत, जे सदस्य झालेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो। ज्या पक्षाला असं वाटतं की त्यांचे सगळ्यात जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना अभिनंदन करतो। पण ग्रामपंचायतचं इलेक्शन हे कुठेही आपल्याला लोकसभा आणि विधानसभेची दिशा हे दाखवत नसतं। त्यावेळेस मुद्दे वेगळे असतात, महाराष्ट्राच्या लेवलचे मुद्दे असतात, गाव लेवलचे नसतात। पण तरीसुद्धा ज्या पक्षाला जल्लोष करायचा त्यांनी तो करावा। पण लोकसभा आणि विधानसभामध्ये आज लोकांच्या मनामध्ये जी खतखत आहे ती 100% तिथं दिसून येईल, कारण का लोकांचं कुणी आज ऐकत नाही आणि अतिशय वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये तिथं आपल्याला त्या गोष्टी ते बघायला मिळतील। सध्या आकडेवारी काढलं जातं, भाजप 1 नंबरचा पक्ष, अजित पवारांचा गट 2 नंबर, शिंदे गट 3 नंबर, म्हणजे शिंदे गटापेक्षा अजित पवारांचा गट मोठा झाला अशी चर्चा। त्या गटात काय झालं हे माहीत नाही। माझं तर एकच आहे की तिन्ही गटामध्ये कोण जास्त आलं कोण कमी आलं त्यांनी त्यांचं भांडण त्यांच्या ऑफिसमध्ये करावं। जे काय कोणाची डोकी फोडायचे त्यांनी त्यांच्या लेवलला फोडावेत। आम्हाला याच्यामध्ये बोलून त्यांचा वाद चालू आहे का हे आम्हाला काय बोलायचं नाही। पण आज सामान्य लोकांच्या खूप अडचणीत एवढंच मी तुम्हाला इथं सांगतो। त्याच्याबद्दल जर बोलायचं तर 100% आम्ही त्याच्यावर आमचं मत व्यक्त करू। एकीकडे सरकार शांततेचं आवाहन करते मराठा आरक्षणाला, आंदोलनाला धरून, तर दुसरीकडे छगन भुजबळ म्हणतात करेंगे या मरेंगे। कुठंतरी शांततेमध्ये विघ्न आणण्याचं काम सुरू आहे। चुकीचं आहे ना। तुम्ही एवढे अनुभवी नेते असताल तर अशा पद्धतीने तुम्ही वक्तव्य जर करत असाल की ज्याच्यामध्ये समाजामध्ये वाद निर्माण केला जाऊ शकतो ते चुकीचंच आहे। आता जेव्हा बीडमध्ये जेव्हा इथं दगडफेक झाली, जाळपोळ झाली, त्याच्यामध्ये मराठा समाजाची घरं फोडली गेली, ओबीसी समाजाची घरं फोडली गेली, मुस्लिम समाजाच्या काही दुकानांवर दगड मारला गेला। मग इथं कुठंतरी एक वेगळा प्रयत्न केला गेला की समाजामध्ये तेढ निर्माण करायचा। पोलीस प्रशासनाने काय केलं नाही, 7 तास पोलीस प्रशासन गप्प होतं। संदीप भैयाचं घर जिथं फोडलं गेलं त्यांच्या घरासमोरच पोलिसांचं मुख्यालय होतं। अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी जर बघायची भूमिका घेतली असेल आणि आज एका मोठ्या नेत्याचं वक्तव्य करूया मरूचं आलं असेल तर मग जे घडलं बीडमध्ये त्याच्यामागे सरकारचा हात होता का, अशी शंका आता सामान्य लोकांच्या मनामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। 30 तारखेला बीड जळाला अक्षरशः। पालकमंत्री काल बीडच्या दौऱ्याला आले होते, त्यांनी SITची चौकशीची मागणी केली, कसं पाहता? SIT बिसायटीली काय होत नसतं, ज्युडिशियल एन्क्वायरी झाली पाहिजे। अनेक SIT बसल्या, त्यातून काय मार्ग निघाला नाही। जे जालन्याला झालं जिथं लाठीचार्ज झालं ह्याचं काय झालं कमिटीचं, त्यामुळे ज्युडिशियल एन्क्वायरी झाली पाहिजे। सामान्य लोकांना विचारलं पाहिजे काय झालं, ड्रग्सचा वापर कसा केला गेला, बाहेरच्या तालुक्याची लोकं इथं का आली, पोलीस प्रशासन गप्प का होतं आणि मग ठराविक वेळेमध्येच हे वातावरण का गरम केलं गेलं। त्याच्याचबरोबर त्या मुलांना तिथं असणाऱ्या नागरिकांनी स्वतःच्या घरावर जेव्हा ते तोडफोड करायला लागली आणि काही त्यांच्यातल्या लोकांना जे दगडफेक करत होते त्यांना मारहाण झाली, तेव्हा स्पेशल ॲम्ब्युलन्सेस त्यांच्यासाठी तयार का ठेवल्या होत्या, त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना ठेवून यात शहरामधल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये का नेलं नाही, बाहेर का घेऊन गेलं, हे सुद्धा आता उत्तरं द्यावी लागतील। त्यामुळे ही उत्तरं SITची मिळणार नाहीत। हे मिळवायची असेल तर ज्युडिशियल एन्क्वायरी कोर्टाच्या माध्यमातूनच व्हावी लागेल आणि तेच झालं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। तर क्षीरसागरांच्या बंगल्याला ज्यावेळेस आग लावलं त्यावेळेस संदीप क्षीरसागरांचं संपूर्ण कुटुंब आतमध्ये होतं। पोलीस बाजूला उभे होते, मात्र पोलिसांनी पुढाकार घेत काही केलं नाही। त्यांचे कार्यकर्ते समर्थक आले आणि त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाला वाचवलं, कसं पाहता येईल? फॉस्फरसचा वापर केला गेला, म्हणजे एकदम ज्या लोकांना खरंच बॉम्ब काय आहे, कशा पद्धतीने काय गोष्टीचा पेट होतो ते माहिती असलेल्या लोकांनीच ते फॉस्फरस आणलं असावं, ट्रेनिंग कुठेतरी घेतलं असावं। त्यानंतर पेट्रोल बॉम्बचा वापर केला गेला, ते ड्रग्सचा वापर करत होते, ज्याची मुलांना काहीच कळत नव्हतं काय चाललं आहे। आणि त्याच्याचबरोबर संदीप भैयाच्या घरासमोरच पोलिसांचं मुख्यालय आहे, जिथं 100 पोलीस तसेच असतात आणि असं असताना तिथं कुटुंब संदीप भैयाचं तिथं आत असताना पोलिसांकडनं कुठलीही कारवाई केली गेली, नुसती बघण्याची भूमिका ते घेत असतील तर मग वरून प्रेशर होतं का? तरी संदीप भैयांनी मोठं मन तिथं दाखवलं। कुटुंबाला अतिशय धोका तिथं होता। माझ्या कुटुंबावर पण अशी परिस्थिती आली असती तर कदाचित मी सुद्धा शांत बसलो नाही, पण त्यांनी आपलं कुटुंब सुखरूप आहे का हे बघितलं, कार्यकर्त्यांनी मदत केली तरी ते शांत आहेत। त्यांची भूमिका हीच आहे की बीड शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये जी घटना घडली
ती त्यांनाही नागरिक म्हणून आवडलेली नाही. अशी प्रथा जर कोणी आणण्याचा प्रयत्न तिथं केला असेल त्याचा विरोध झाला पाहिजे, त्या खोलात गेलं पाहिजे. त्यामुळे उद्या याबद्दलची योग्य अशी भूमिका पुराव्यासकट ते स्वतः तिथं घेतील. ते लोकांचं मत आहे आणि तेच लोकांचं मत ते तुम्हाला सगळ्यांना दाखवतील बोलून. आता शेवटचा प्रश्न, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके असं म्हणाले त्यांचं घर जाळल्यानंतर कुठं तर राजकीय वैरातून माझ्यासोबत जाळण्याचा प्रयत्न झाला, मला जीवन जाळण्याचा प्रयत्न झाला असं ते म्हणतात. नाही, याच्यामागे राजकारण आहे याचा एक वास कुठेतरी आपल्याला लागलेला आहेच. त्यामुळे आता खोलात जावं लागेल. SIT त्याला काय होणार नाही, ज्युडिशियल एन्क्वायरी झाली पाहिजे आणि ज्युडिशियल एन्क्वायरीच्या माध्यमातूनच खरं कळलं पाहिजे की कोण या सगळ्या गोष्टीच्या मागे होतं. ह्या खोलात गेल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी निघतील, पण त्याबद्दल आज काही आम्हाला वक्तव्य करायचं नाही. पण हळूहळू तुम्हाला सगळ्यांना आणि लोकांनासुद्धा आता या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. याच्यामध्ये जेव्हा पहिला अटॅक झाला होता तो मुस्लिम समाज ज्या भागामध्ये जास्त राहतो तिथं अटॅक झाला होता. त्यानंतर तिथून मग ते बाहेर निघाले, मग राष्ट्रवादी भवनावर आले, मग संदीप भैयाकडे गेले, मग तिथं पंडितांकडे गेले होते, मग सोळंकींकडे गेले होते. मग कुठंतरी एक सिक्वेन्स होतं, त्या सिक्वेन्सला एक लॉजिक ठेवलं होतं, प्रत्येक ह्याला एक स्पेसिफिक नंबर दिला गेला होता. त्यामुळे कुठंतरी ट्रेनिंग झालं होतं, त्याच्यामागे कुठंतरी अभ्यास केला गेला होता आणि हे कसा काय हे संदीप भैयाच उद्या आपल्या सर्वांना सांगतील. पण ह्याच्यामागे राजकारण नक्कीच आहे. सोळंके जे बोलतात ते खरं आहे असं सगळ्यांनाच वाटायला लागलं. थँक्यू. प्रकाश सोळंके जे बोलतायत ते सत्य बोलतायत असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्यात कुठंतरी राजकारणाचा वास आहे असं हे रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.